नमस्कार. चंदनगाभा यूट्यूब चॅनलवरच्या ललिता सहस्रनाम स्तोत्राच्या संथा पठण उपक्रमाच्या आजच्या भागामध्ये आपण सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. आज आपण 78वा आणि 79वा असे 2 श्लोक वाचायला शिकणार आहोत. या 2 श्लोकांमध्ये जी देवीची विशेषणं आहेत ती अशी आहेत की ती भक्तीने युक्त आहे आणि कल्पलतिका म्हणजे कल्पतरू ही कल्पना आपल्याला माहिती असते की जी काही मनामध्ये इच्छा निर्माण होईल ती पूर्ण करणारा झाड म्हणजे कल्पतरू ही एक काल्पनिक गोष्ट आहे. तसं कल्पलतिका आहे ती. आणि पशुपाश विमोचिनी म्हणजे अज्ञानी लोकांना बंधनमुक्त करणारी अशी ती आहे. धर्माचं आचरण न करणारे जे पाखंडी लोक आहेत अशा लोकांना ती शिक्षा करणारी आहे. आणि 3 प्रकारच्या तापांमुळे दुःखांमुळे जे पोळले जात आहेत अशांचा दाह शांत करणारी अशी ती चंद्रिका आहे. अज्ञानाचा अंधकार दूर करणारी आहे. आणि तिला तरुणी आणि तनुमध्या अशी तिच्या शरीराच्या वर्ण 2 विशेषणं इथे दिलेली आहेत. तनुमध्या म्हणजे जिची कंबर बारीक आहे अशी आणि ती तरुण आहे. तापसाराध्या अशी सुद्धा ती आहे. म्हणजे तप करून जिला प्रसन्न करता येणं शक्य आहे अशी. तर ही सगळी विशेषणं ज्या 2 श्लोकांमध्ये आली आहेत ते 78वा आणि 79वा असे 2 श्लोक आज आपण वाचायला शिकूया. तत्पूर्वी आपल्या पाठाची सुरुवात ध्यानाच्या श्लोकांनी करूया. सिंदूरारुण विग्रहां त्रिनयनां माणिक्यमौलिस्फुरत् तारानायक शेखरां स्मितमुखे मापेन वक्षोरुहां पाणिभ्यामधिपूर्णरत्नचषकं रक्तोत्पलं बिभ्रतिं सौम्यां रत्नघटस्थरक्तचरणां ध्यायेत् परामंबिकाम्. 78वा श्लोक असा आहे. भक्तिमत कल्पलतिका पशुपाश विमोचिनी संहृता शेषपाषंडा सदाचार प्रवर्तिका. आता 4 पादामध्ये विभागून हा श्लोक आपण म्हणूया. भक्तिमत कल्पलतिका, भक्तिमत कल्पलतिका, भक्तिमत कल्पलतिका, भक्तिमत कल्पलतिका, भक्तिमत कल्पलतिका पशुपाश विमोचिनी, पशुपाश विमोचिनी, पशुपाश विमोचिनी, पशुपाश विमोचिनी, पशुपाश विमोचिनी, भक्तिमत कल्पलतिका 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 पशुपाश विमोचिनी. संहृताशेषपाषंडा, 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 संहृताशेषपाषंडा सदाचार प्रवर्तिका, सदाचार प्रवर्तिका, सदाचार प्रवर्तिका, सदाचार प्रवर्तिका, सदाचार प्रवर्तिका. संहृताशेषपाषंडा सदाचार प्रवर्तिका, संहृताशेषपाषंडा सदाचार प्रवर्तिका, संहृताशेषपाषंडा सदाचार प्रवर्तिका, संहृताशेषपाषंडा सदाचार प्रवर्तिका, संहृताशेषपाषंडा सदाचार प्रवर्तिका. आता 78वा श्लोक आपण संपूर्ण म्हणूया. भक्तिमत कल्पलतिका पशुपाश विमोचिनी, संहृताशेषपाषंडा सदाचार प्रवर्तिका, 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 भक्तिमत कल्पलतिका पशुपाश विमोचिनी, संहृताशेषपाषंडा सदाचार प्रवर्तिका.
आता 79वा श्लोक आपण म्हणूया. श्लोक असा आहे. तापत्रयाग्निसंतप्त समाल्हादन चंद्रिका तरुणी तापसाराध्या तनुमध्या तमोपहा. तापत्रयाग्निसंतप्त 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 समाल्हादन चंद्रिका समाल्हादन चंद्रिका समाल्हादन चंद्रिका समाल्हादन चंद्रिका समाल्हादन चंद्रिका समाल्हादन चंद्रिका. तापत्रयाग्निसंतप्त समाल्हादन चंद्रिका तापत्रयाग्निसंतप्त समाल्हादन चंद्रिका तापत्रयाग्निसंतप्त समाल्हादन चंद्रिका तापत्रयाग्निसंतप्त समाल्हादन चंद्रिका तापत्रयाग्निसंतप्त समाल्हादन चंद्रिका. तरुणी तापसाराध्या तरुणी तापसाराध्या तरुणी तापसाराध्या तरुणी तापसाराध्या तरुणी तापसाराध्या तनुमध्या तमोपहा तनुमध्या तमोपहा तनुमध्या तमोपहा तनुमध्या तमोपहा तनुमध्या तमोपहा. तरुणी तापसाराध्या तनुमध्या तमोपहा तरुणी तापसाराध्या तनुमध्या तमोपहा तरुणी तापसाराध्या तनुमध्या तमोपहा तरुणी तापसाराध्या तनुमध्या तमोपहा तरुणी तापसाराध्या तनुमध्या तमोपहा. आता 79वा श्लोक आपण संपूर्ण म्हणूया. तापत्रयाग्निसंतप्त समाल्हादन चंद्रिका तरुणी तापसाराध्या तनुमध्या तमोपहा 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 तापत्रयाग्निसंतप्त समाल्हादन चंद्रिका तरुणी तापसाराध्या तनुमध्या तमोपहा. आजच्या भागामध्ये आपण 78वा आणि 79वा असे 2 श्लोक म्हणायला शिकलो. याआधी आपण वाचलेल्या श्लोकांचा सराव आपण अधूनमधून करता आहात ना? करत नसलात तर जसं जमेल तसं 4-5 श्लोकांचा सराव आपण करत राहा, किंवा अगदी तेही शक्य नाही झालं तर आपणच यासाठी केलेले व्हिडिओ परत परत ऐकत राहा. त्यानं सुद्धा आपल्याला नक्कीच फायदा होईल. आजचा भाग इथे थांबूया. उद्या भेटू पुढच्या 2 श्लोकांच्या पठणासाठी. श्री ललिता महात्रिपुरसुंदर्यै नमः.